गाईज, तर माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी छान अशी रेडी झाली आहे. तर मी आता करणार आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट मला बनवायचं आहे आणि ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे बेसनचा चिला. तर तो खूप जास्ती पौष्टिक रेसिपी आहे आणि मला खूप आवडतो आणि ॲक्च्युली घरामध्ये पण सगळ्यांना खूप जास्ती आवडतं. तर मी आता म्हटलं की तोच बनवूया. हेल्दी पण आहे आणि क्विक पण होते. रेसिपी तुम्हाला दाखवेनच आता मी बनवताना. कारण आता ह्याच्यानंतर आपल्याला आपला वॉर्डरोब पण लावायचा व्यवस्थित, कारण मी बाहेर गेली होती आणि तेव्हा असे तसे कपडे काढले आणि सगळी वाट लागली. सो की मी म्हटलं की आता वॉर्डरोब लावूया, कारण थोड्या दिवसांनी पुन्हा आपल्याला जायचं आहे ट्रॅव्हलसाठीच. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे तिकडे, तर तेव्हा पण मेस सगळा क्रिएट होणार आहे. पण मला असं जास्ती मेसी मेसी असं आवडत नाही. मला जिथल्या तिथे गोष्टी ठेवलेल्या असतात तर ते चांगलं वाटतं, बघायला पण चांगलं वाटतं आणि आपल्याला पण खूप कन्व्हिनियंट असतं कोणत्या पण गोष्टी घेण्यासाठी. तर मी आता पहिल्यांदा ब्रेकफास्ट बनवते, कारण आता 9 वाजलेत आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. सो मी आता चला किचनमध्ये. सो आता आपण किचनमध्येच भेटू. चला. आईने अशा डब्यांवरती नावं लिहिली आहेत. बेसन, हे काय आहे? न्यूडल्स, हे काय आहे? आय डोंट नो. ह्याच्यामध्ये आहे खाऊ, वरती खाऊ मसोडा अशी नावं लिहून ठेवले, त्याच्यामुळे खूप कन्व्हिनियंट पडतं. तर ह्याच्यामध्ये आहे आपल्याला बेसन, तर बेसन हवं आहे आपल्याला. आधी बेसन काढून घेऊ. आपल्याला लागणार आहे कांदा, त्याच्यानंतर बीटरूट, टोमॅटो, गाजर आणि ही आहे मिरच्या. याच्यामध्ये शिमला मिरची पण लागते, पण नाही आहे ते अवेलेबल, त्याच्यामुळे मी एवढंच टाकणार आहे. पहिले ह्यांना स्वच्छ धुवायचं आहे, सोलायचं आहे, चिरायचं आहे, त्याच्यानंतर मी दाखवते. कांदा, मिरची, टोमॅटो, बीट आणि गाजर असं किसून घेतलं. आता हे मिक्स करायचं आपल्याला. राग झाली आहे सगळं, इकडे पसीना पसीना झाला. 2 मिनिट थांबू. आपलं आणि बीटरूट टाकल्यामुळे ना रेड रेड झालं, तर अदरवाईज मी बीटरूट नाही टाकत, पण असं म्हटलं टाकूया. बीटरूट खूप चांगलं असतं ना, त्यासाठी टाकलं आहे. नाहीतर एरवी ना ते येलो रंगाचाच होतो, पण आता हा रेड होणार आहे. सो इंटरेस्टिंग.
झाकण मारून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण पलटी करू. बघा असा खमंग खरपूस असा भाजून घेतलाय मी. आता तो प्लेटमध्ये काढायचा आणि फक्त खायचा. खूप छान झाला ॲक्च्युली. आता बाकीचे सगळे मी चिले जे आहेत ते बनवून घेते आणि टेस्टिंगच्या वेळी सांगेन मी तुम्हाला कसे झालेत ते. स्टे ट्यून. Look at the हालत ऑफ माय वॉटर. हे बघा काय झालंय सगळं. मला बिलकुल असलं आवडत नाही. सो आता मी पटपट पटपट ह्याला करून घेते व्यवस्थित. आधी सगळं रँडमली काढून घेऊया आपण बेडवरती आणि त्याच्या प्रॉपर घड्या मारू आणि मग त्या बॉक्समध्ये, बॉक्स नाही तिला काय बोलतो, कंटेनर्स त्याच्यात टाकू. हे आपण ओपन करूया आणि याची चेन पण वाट लागली पुरी. आता याच्यातले मी कपडे कोणते घालते कोणते नाही ते सेग्रिगेट करूया. ते आपण सेपरेट करूया. जे मी घालते ते एका बाजूला ठेवणार, म्हणजे ते ठेवणार, आणि जे नाही घालत ते आपण कशाला कपाटामध्ये जास्त गर्दी करायची. सो ते सेपरेट करून घेऊ. हा वन पीस आहे. आता घालून टाकला पाहिजे मध्ये मध्ये. ठेवते आम्हाला होईल. हे बघा गाईज, इथे आता एवढं लावलं आहे मी. खाली जरा मेस आहे, तो खाली उद्या क्लीन करेन. आणि हा इथून फाटला आहे त्याचा कवर, पण व्यवस्थित लागला आहे. थँक्स फॉर द वॉचिंग गाईज. असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. पुढील ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. थँक्यू, बाय.